तर जय शिवराय भावांनो, आज मी आलो विक्रम मामाच्या लॅबोरेटरीवर. आता तुम्ही म्हणसाल ही काय इकडे करते, तर चला की सांगतो 2 मिनिटात. तर विषय झालाय आपल्या तात्याच्या वाढलेत पिशी. आता काल परवा बी तपासल्या होत्या किती कमी झाल्यात किती नाही. तीच प्रोसेस आता पण करायची चालली आहे. आल्या का तात्या बोर्डाचा पेपर माझा तुझ्या का पिशीनं लोड घेतलाय. तर इकडे आपल्या मामाने रिपोर्ट तयार केलाय आणि रिपोर्ट मध्ये 2000 पिशी कमी झालेल्या बघून लय भारी वाटलं. आता पुढची प्रोसेस अशी, दवाखान्यात जाऊन सलाईन लावून पिशी जाग्यावर आणायच्या. आणि ही आपली म्हातारी झालेली 90-35 आहे. तसा हिचा बी वयामानानुसार खुळखुळा झालता आणि हिच्या बी दवाखान्याला घालवलं बघा 6000 रुपये. ए तात्या, आता खातील का वडापाव, तेलकट, आंबाट चिंबाट? ठीक आहे, असल्याच खाण्यात दुखणी वाटतात भावांनो. तात्याला बसवलंय नंबराला आणि मी बी बसलोय त्याच्याच कडेला. आता डॉक्टर काका तात्याचा इंटरव्ह्यू घेतात. बाळा जेवलास का, किती चपात्या खाल्ल्या राजा? जेवण जाते ना? वाईट सरांनी असलेच प्रश्न विचारलं. आता या असली त्यांच्या भाषेत इंजेक्शन लिहून दिल्यात सलाईन मधनं सोडायला. आईला पिशी वाढल्यावर बी तापच येतोय, कमी झाल्यावर बी तापच येतोय. सर सलाईन लावाय शिर बघतात पण तात्याच्या हातात शिरच गावाना. आईला होय व सर, इकडे ह्याला 2 मिनिटं लोंबकळायला लावा की, म्हणजे ह्याच्या शिरा जाग्या होत्या. आता सलाईन संपल्यावर तात्याला आणले उसाचा रस पाजाय. म्हणलं तेवढंच येते बी त्याला जाग्यावर पिशी. रस्त्यात आपला जोडीदार वक्रतुंड भेटला होता. ठीक आहे, ह्योच म्हणला सरबत बिरबत पिऊ. आईला म्हणलं आज गडी फाटतोय. तेव्हा म्हणलं एक वाट्या रस प्यायला. आता रस बीज पिऊन बसलोय का पाहणच बघा. त्या गोष्टी भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये.